घ्यायचं माहितीये, इतिहासातून तलवार ढाल नाही घ्यायची, इतिहासातून संस्कार घ्यायचा. कुठला संस्कार घ्यायचा? आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती जर कुठली असेल साहेब, आज आमच्या गावातल्या, आमच्या म्हणजे प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांची पोरांची लग्न होईन झालेत. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुमच्या गावात आहेत का? आमच्या गावात ट्रक भरून आहेत, प्रत्येक गावात आहेत. लग्न जमन झालेत का? आमच्या पोरांनी शिकायचं, कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं, पिचकाऱ्या मारायच्या, नंतर कुठल्या तरी नेत्याच्या मागं की जय म्हणत फिरायचं. बरं, मागं पुढं प्रेत चालल्या का अंत्ययात्रा चालल्या त्याचं काय नाही, कानावर की पडलं किंवा बेण्यानं जय म्हणायचंच. ह्याच्यात आपली जिंदगी वाया चालली. पोरांना जर नाही शाळा शिकलात तर 10-12 दिवसानं तुमच्या वरखडवाडीच्या 4-5 पुरी एकत्र येणार आणि म्हणणार उद्या नवरा बघायला जायचा आहे. तुम्ही आपल्या आत थांबायचं. तुमचा भाऊ कुठं दारात रांगोळी बिंगोळी काढत असणार. मग या येणार सूट बूट घालून असा आत येणार, खुर्चीवरती बसणार. मग तुम्ही आतनं बाहेर कांदेन पोहे घेऊन यायचं. मग हा प्रश्न विचारणार, काय रे नाव काय तुझं? तुम्ही सांगायचं ओंकार. ओंकार कोण नाही ना आता इथं, घेतला ओंकार नाही, जाताना पाकिडी घेऊन जायचं आहे मला. मग या दुसरा प्रश्न विचारणार, प्रत्येकाने कान देऊ नये का, प्रत्येक पोराला हे प्रश्न फार महत्वाचा आहे. हा दुसरा प्रश्न विचारणार, काय रे स्वयंपाक बिपाक जमतो का नाही? लेखा हो होय म्हणला तर तुमची गाडी पुढे जाणार. जर पोरांनो नाही शाळा शिकला, तुमच्या इथं बैल बाजार भरतो का? कुठे भरतो बैल बाजार? पाचवणीला ना? हा, तिकडं बैल बाजाराच्या शेजारी काकानो काही दिवसांनी आपल्याला आपल्या पोरांचा बाजार भरावा लागणार आहे. MA BEd टोनगा ऐकणे आहे 50,000 रुपये, BA BEd 30,000 रुपये, 12वी नापास तसाच न्या, 10वी नापास खुट्ट्या सकट न्या. म्हणजे पहिला आपण ते बैल देवाला सोडत होतो माहितीये का, काही दिवसांना आपलं चित्रात देवाला सोडायला लागणार आहेत. आमचे थोरले चिरंजीव भैरोबाला सोडण्यात येत आहेत. असं काय झालं? आपण शाळा शिकत नाही. शेतकऱ्यांच्या पोरांना आपण शिकलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जे पोरगं वाघिणीचं दूध पितं ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. यासाठी शेतकऱ्याच्या पोरांना आपण शिकलं पाहिजे. आणि ताईनो, मी तुमची बाजू घेतो याचा अर्थ तुम्ही कशाही वागाल असं नाही. ताईनो, आयुष्यात तुम्ही शाळा नाही शिकलात तरी चालेल. माझ्या भावाचं तुमच्या वाक्य घेऊन जावा. आयुष्यात शाळा नाही शिकलात तरी चालेल, आयुष्यात मोठ्या नाही झालात तरी चालेल, पण आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट करू नका की माझ्या परमेश्वरासारख्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल आणि भगवंतासारखा माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. एवढी गोष्ट करू नका. काय लागतं रे? 4-5 कंपनीच्या मालकीन व्हा, एक दिवशी गाडीमध्ये बसा, तुमच्या आईला वडिलांना गाडीमध्ये घ्या आणि कंपनीमध्ये जावा. तुमच्या कंपनीचा तो वॉचमन तुमच्या आईला वडिलाला बघून असा सल्यूट मारेल, तर तुमच्या आईच्या वडिलाच्या चेहऱ्यावरती आलेला आनंद तो जगातला सगळ्यात मोठा आनंद असेल. त्या आनंदासाठी जगलं पाहिजे. पण आई वडिलांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मुलगा आहे याचा अर्थ असा नाही की ती तुमची पैसे कमवण्याची मशीन आहे. माझा पोरगा अमुकच झाला पाहिजे, माझा पोरगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, ही अपेक्षा सोडा. त्याच्यामध्ये जे नाविन्य आहे ना ते नाविन्य शोधायला शिका. मुलगा हा त्याचं अस्तित्व घेऊन जन्माला आलाय. मुलगा आहे या अस्तित्वाचाच बापानं स्वीकार केला पाहिजे, आनंद केला पाहिजे. नाहीतर बघा ना, प्रत्येकामध्ये काहीतरी नाविन्य आहे. जर तुम्ही मुलं शिकवत बसलात, कुठंपर्यंत शिकवायचं आणि कुठंपर्यंत थांबवायचं आपल्याला कळालं पाहिजे साहेब. मध्यंतरी मी बार्शीला गेलो होतो. सोलापूर बार्शी नावाचं गाव आहे. एक प्राध्यापक मला भेटले, जाधव नावाचे. म्हणले, दादा माझी दोन्ही मुलं अमेरिकेला आहेत बरं का. मी म्हणलो, काका खूप सुंदर गोष्ट आहे की दोन्ही मुलं अमेरिकेला आहेत. म्हणले, गेली 4 महिने झालं मी वृद्धाश्रमात राहतोय बरं का. मी म्हणलो, का हो काका? म्हणले, 2 महिन्यापूर्वी मी जेव्हा वृद्धाश्रमात यायच्या अगोदर 2 महिन्यापूर्वी माझी पत्नी वारली. माझी दोन्ही मुलं अमेरिकेला आहेत. वर्षभर कधी फोन करत नाहीत, वर्षातून एकदा 2दा फोन करतात. बायको वारली, वारल्यावरती मी माझ्या दोन्ही मुलांना पत्र लिहिली, तुमच्या आई गेले, आईला शेवटचं बघायचं असेल तर या, आईला अंत्यविधी देऊन जावा.
मी म्हणलं काय झालं मग? दादा, धाकला आला नाही, थोरला तेवढा आला. थोरला आला, आईला अंत्यविधी दिली, 2 दिवस थांबला, माती केली, जायला निघाला. मी विचारलं, अरे का रे तर चाललास? थांब जरा, आता आई मेले, पाहुणे आले, भेटून जा. माझ्या पोरानं माझ्या हातामध्ये पैशाचा बंडल ठेवला आणि सांगितलं की आईचं गोडधोड मोठं घाला, मला थांबायला वेळ नाही, मला कंपनीमध्ये काम आहे. मी विचारलं का रे? आईनं रक्ताचं दूध करून तुला पाजलं, विचारलं नाही पैशाचा हिशोब कधी? सकाळी 7ला शाळेला जाताना आईनं 4ला उठून तुला डबा करून दिला, नाही विचारलं डब्याचा हिशोब कधी? आणि तू त्या आईचा हिशोब करून चाललास. मी म्हणलं पुढं काय झालं काका? ते म्हणले, दादा मी त्याला विचारलं, का रे दोघाला बोलवलं होतं, तू एकटा चाललास, धाकला का आलं नाही? तेव्हा तो म्हणाला, बाबा मी दादाला म्हणालो होतो चल आईला शेवटचा बघून घेऊ. दादा म्हणला, भैया आईच्या वेळी तू जा, बापाच्या वेळी मी जातो. आईला आणि बापाला वाटून घेणारी पिढी या मातीमध्ये जन्माला आली. शांभरूक पिढी आपल्याला जन्माला घालायची आहे का हो? नाही, संस्कारमय पिढी आपल्या मातीमध्ये निर्माण करायचं आहे. पोरांनो, स्वतःमधले अंगातले चांगले गुण शोधायला शिका. आमच्या एकदा अशी बॅच भरली, तुम्ही असं बसताय असा. आमचे सर वर्गातले म्हणले की सर सुदर्शन तुला काय व्हायचं आहे? मी म्हणलो सर मला चांगला वक्ता व्हायचा. आदेश तुला मला वकील व्हायचा. सुमित तुला मला डॉक्टर व्हायचं आहे. मागच्या बाकावरती एक पोरग बसलेलं, सर त्याच्यापाशी गेले, बाळ तुला काय व्हायचं आहे? पोरग खाडकन उठलं, म्हणलं सर मला मार्केटिंग मध्ये कलियल करायचं आहे. बेण्याला र बोलता येत नव्हतं, बोबडं होतं ती. मार्केटिंग मध्ये कलियल करायचं आहे. सर म्हणलं बेण्या तुला र बोलता येत ना, दुसरं काहीतरी कर, काय यात? पोरग खाडकन उठलं, म्हणलं सर केलं तर मार्केटिंग मध्ये कलियल करणार, शाळा शिकणार नाही म्हणला. सर म्हणले तुला काय करायचं ते कर. 10 दिवसांनी सर 100 रामायणाच्या प्रती घेऊन आले. प्रत्येकाला 100 रामायणाच्या प्रती दिल्या. सर सांगितले की आठवड्यात 100 रामायणाच्या प्रती विकायच्या, मला कळेल कुणामध्ये किती मार्केटिंगचा टॅलेंट जास्त आहे. मला वाटलं आम्ही बोलणारी पोरं चालणारी पोरं 100 प्रती सहज विकू. महिनाभर गेला, परत असं बसलो तुमच्यासारखं. सर वर्गात आले, सुदर्शन तुझ्या किती प्रती विकल्या गेल्या? सर 20. आदेश तुझ्या 25. सुमित तुझ्या 30. 50 प्रतीच्या वर एकाची प्रत विकली गेली नव्हती. मागच्या बाकावरती जे बेनं बसलं बोबडं, सर त्याच्यापाशी गेले, बा तुझ्या किती प्रती विकल्या गेला? तू खडकरण उठलं, मला सर 100च्या 100 प्रती विकल्या गेला. सरांनी डोक्याला हात लावला. सर म्हणजे अरे काय केलंस? काय नाही सर. अरे मग काय कशा विकल्यास? काय नाही सर, लोकांच्या दालात गेलो. बरं मग काय नाही सर, लोकांच्या दालात गेलो, बेल वाजवली की सर लोक बाहेर यायचे. लोक बाहेर त्यांच्या हातात ठेवायचं लामाईन आणि म्हणायचं लामाईन विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायचे वाचून दाखवू नको, तुझं रामायण विकत घेतो. बोबडं बोलणं स्ट्रेंथ आहे का विकनेस आहे? तो विकनेस आहे. ती पोरानं आपली ताकद बनवली. ही ताकद आपल्याला बनवता येईल का हो? आपल्या अंगातले दुर्गुण, आपल्या अंगातले कमकुत बाजू आपल्याला बनवता येईल का हो? स्वतःची ताकद. नोकरी 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 काही नाही बरं का. आज एका जागेसाठी 1000 पोरं ऍप्लिकेशन करतात. नगरला एक बाग आहे, एका बागेमध्ये त्या 1 कलरची जागा भरायची होती. किती भरायची होती? 1. आणि एका जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला आली. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर हातात मिळणार, तोपर्यंत बागेतला शिपाई पळताला म्हणला साहेब ह्याला लेटर काय देऊ नका. का? कारण आत्ताच बागेतलं गुरिल्ला माकड मेलंय. गुरिल्ला माकड मेल्यामुळे आपण याला काय पगार देऊ शकत नाही. त्यानं डोक्याला हात लावला. आत्ता सिलेक्शन झालं डायरेक्ट रिजेक्ट. त्यानं पायच धरले साहेबाचे. साहेब वाटेल ते करायला तर फक्त हातात आली अशी नोकरी घालून देऊ नका. काम काय करणार तुम्ही सांगाल ते. हे बघ म्हणला. साहेब म्हणाले बागेतला आत्ताच गुरिल्ला मेलंय, तू फक्त एक काम करायचं, रोज यायचं, गुरिल्लाचे कपडे घालायचे आणि फक्त पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचं. म्हणला पगार करायचा. मग मला गुरिल्ला तर गुऱ्या बरं आहे म्हणला. स्वाभिमान शून्य पिढी ज्याला मला रोज यायचं बियाणं, गुरिल्लाचे कपडे घालायचे, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचे. ही बारकी पोरं जायची आणि त्याला खायला टाकायची. ही बेनी लय हुशार, ती बी उड्या मारायचं खाता खाता. म्हणला बरं आहे म्हणला, पगार पण चालू आणि डेली अलाउन्स पण चालू आहे म्हणला. एकदा बारक्या पोरांची ट्रिप गेली आणि बारकी पोरं त्याला खायला टाकायला लागली. ते बेनं खाता खाता उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून ते वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता म्हणला जीव महत्वाचा पैशापेक्षा, म्हणून जोर जोर ओरडायला लागलं. ह्याच्या ओरडण्याच्या आवाजाला झोपला वाघ जागा झाला. चौथावण्याच्या अंगावर त्याला आणि त्याच्या हातावरती हात ठेवून म्हणला लेका वरडू नको, नाहीतर दोघाची बी नोकरी जाईल. परत कळालं आसोलाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं. काय संस्कार घेतोय आपण? संस्कारांची बीज पेरायची म्हणजे काय आहेत? आज अनेक मुले तिथं म्हणतात की माझ्या बापानं माझ्यासाठी काय नाही केलं. तुम्हाला माहिती आहे ताईनो, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ना त्या दिवशी अख्ख्या गावाला तुमचा बाप पेढं वाटतो बरं का. लेक झाली बरं का, अख्ख्या गावाला सांगतो
ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला त्या दिवशी तुमच्या जन्मापासून तुमच्या लग्नापर्यंतचं नियोजन त्या दिवशी त्याच्या डोक्यात ठरलं असतं. ज्या दिवशी तुमच्या लग्नाची दिवस जवळ येते, अख्ख्या गावाला सांगतो लेकीचं लग्न आहे बरं का, जेवल्याशिवाय जायचं ना, अख्ख्या गावाला पेढा वाटतो, सकाळी उठतो फेटा बांधतो, तुम्हाला मंडपात घेऊन जातो, तुमच्या डोक्यावरती अक्षदा पडत असतात, पण तुमच्या बापाच्या डोळ्यातनं अश्रू पडत असतात. कधीतरी बापाच्या डोळ्याकडे बघा मंडपात उभारल्यावरती. ज्यावेळी तुम्ही जायला निघता ना, बाप तुमच्या हातात हात घेतो आणि जावयाच्या हातात हात ठेवतो आणि सांगतो जावय बापू, तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला बरं का लेकीला, जावय बापू अशीच सांभाळा. आणि जशी तुमची गाडी जातो ना, एकटा मागे जातो, भिंतीच्या मागे थांबतो, डसा डसा रडतो, का लेक गेली माझी, अंगणामध्ये भिरभिरणारी चिमणी गेली माझी, एकटाच रडत बसत असतो, त्याचं नाव बाप आहे. जगामध्ये एकमेव माणूस तुमच्यावरती जीवापाड प्रेम करतो, त्याचं नाव बाप आहे, बाकी सगळं खोटं आहे. त्या बापावरती आपण प्रेम केलं पाहिजे. कोणाचं प्रेम असतो, एखादी लग्न झालेली स्त्री असते आणि तिचं वडील वारतो, प्रेत असं ठेवलेलं असतं, त्या साईडला त्याचं पोरग बसलं असतं, अख्खी भावकी कोणाची वाट बघत असते, लेकीची, थांबा अजून लेक यायचे, लेक यायचे. लेकीला कळलं जातं की बाई तुझा बाबा आजारी पडला आणि बाबाला बघायला जायचं, लेकीला गाडीत बसवलं जातं आणि लेकीची गाडी जशी घरापाशी येते, गाडीतनं उतरताना लेकीला सांगितलं जातं की बाबा बाई तुझा बाबा नाही राहिला बरं का. गाडीतनं उतरते, बाबा बाबा म्हणते, हंबरला फोडते, पळ जाते, बापाच्या प्रताला मिठी मारते आणि म्हणते बाबा उठणार एकदा, लेक आले तुझी, बाबा उठ. नाही उठत बाप, बापाच्या प्रताला कडकडून मिठी मारली तरी नाही बाप उठत बाप. बाप जिवंत तोपर्यंत बापानं अभिमानानं स्वाभिमानानं फिरलं पाहिजे, असं जगलं पाहिजे. बाप मेल्यानंतर गोडधोड कितीही घाला, बाप जिवंत करता येत नाही परत. लगे तुम्ही आल्यावरती लगे भावकी म्हणते लेक आली, लेक आली, उचला हाता, उचला हाता. कोणाचं प्रेम असतं तुमच्यावरती, तुमच्या बापाचं प्रेम असतं. आणि पोरांवर तुमच्यावरती तुमच्या आईचं प्रेम असतं बरं का. पोरगा घरात निघाल्यावरती जास्त 4 फोन असतात, पोचलास का, जेवलास का, खाल्लास का. मला येस तर आता 3 फोन आलेत, कुठे आहेस म्हणून, 11 वाजलेत, कसला कार्यक्रम करायला लागलायस. सगळ्यात जास्त आईचं प्रेम असतं. तुम्हाला वाटतं माझा काका येत आहे, माझा भाऊ आमदार आहे, माझा भाऊ खासदार आहे, कोणी नाही बरं का. ज्या दिवशी तुमचे आई वडील जातील ना, तुम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही. आई वडील आहेत, जर आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचे आई वडील जगवले पाहिजेत. आई वडील स्वाभिमान अभिमानानं आई वडिलांचं तुम्ही ऐकलं पाहिजे. आई वडील आहेत या गोष्टीचा प्रत्येक पोरानं अभिमान बाळगला पाहिजे. आई वडील नसले ना आपल्याला कोणीही विचारत नाही, आई वडील आहेत यासाठीच आपण आपलं आयुष्य कुर्बान केलं पाहिजे. आज अनेक भाऊ आहेत, छातीवरती हात ठेवून सांगा, टोपी बसलेले अनेक भाऊ आहेत इथं, टोपी घातलेले. काका गेल्या आठवड्यात बहिणीला कधी फोन केलाय का हो आपण? नाही करत आपण आपल्या बहिणीला फोन. कसलं बहीण भावाचं प्रेम हो आपलं, फक्त सही करायला फोन करतो, ये बाय सही द्यायचे म्हणून. आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोर्टामध्ये केसेस कुठल्या असेल तर त्या बहिणी भावाच्यात, का हिस्सा दिला नाही म्हणून. बहिणींनो एक वाक्य घेऊन जावा भावाचं, ताईंनो इथून पुढं भावाला हिस्सा मागायचा नाही, हिस्सा नाही मागायचा. फक्त भावाला भाऊबीजेला फक्त एक ओवाळणी मागायची. बाबा भाऊबीजेला फक्त एकच ओवाळणी मागायची भावाकडे. बाबा आयुष्यभर ज्या नजरेनं तुम्हाला बघत आलायस त्याच नजरेनं इतर स्त्रियांकडे बघायला शिक, ती सगळ्यात मोठी भाऊबीज.